सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक. आज आपण 13व्या रात्रीची गोष्ट वाचणार आहोत, स्वाभिमान रक्षण. तर सुरू करते. जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला इतर उत्पन्न नसतं आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असं सांगितलं आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई. श्यामने आरंभ केला. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वांगनिश्चय केव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ती दक्षिणा देतात. वधू घरचा एक उपाध्याय आणि वराच्या घरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी 4-4 आणे दिले तर वधू पक्षही 4-4 आणे देतो. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपल्या वडील मंडळींजवळच बसलेली असतात, तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. अरे, आपण नाही हो हात पुढे करायचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हपापलेले आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगरेट वगैरे फुकट वाटतात आणि श्रीमंतही त्या फुकट सिगरेट घेऊन ओढताना आम्ही पाहिलं आहे. श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषधं घेतील. श्रीमंतांची मुलेसुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीची आम्ही मुलं एकत्र बसलो होतो. एका बाजूनं बसलं म्हणजे खोड्या करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाक, कोणाला हळूच चिमटा घे, असं चालतं. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केला. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते 2 आणे घेऊन घरी आलो. मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे, माझ्या श्रमाचेच ते होते. भटजी 12-12 वर्षे मंत्र शिकवतात, ते विधी करतात, तर त्यांना घेऊ दे. मला ते 2 आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे आणि मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटलं, शेवंती वांगनिश्चयाचे लग्नात मिळाले. आई एकदम हुशाळली. तिचं तोंड म्लान झालं. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, वेड्या, तू का हात पुढे करावायचा? तू त्या डोंगऱ्यांकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हणाले नाहीत? त्यांना आमची कीव आली. जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना. शून्य दृष्टीने पाहत राहिली. आई, घे ना गं पैसे. मी काही चोरून नाही हो आणले, मी काकुळतीस येऊन म्हणाले. आई म्हणाली, श्याम, आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यावयाची नसते, ते आपलं काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावी. भटजी वेद शिकवतात, धार्मिक कार्य करतात, त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा, हेच त्यांचं उत्पन्न. मी म्हटलं, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीभाती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत. घरी मुले शिकाव्यास ठेवीत. त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले.
ऋषींच्या घरी कितीतरी मुलं शिकावयास राहत असत. आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा हात पुढे करू नकोस. रोहिदास पाणपोईचेही पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते 2 आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो. आपण दीनवाणे होत असतो. दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. ताठरपणे, उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ती स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असे. आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा आणि कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट वूवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठवले. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष वूवर होते. परंतु त्याच वेळेस त्यांचा हा मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. वूवर साहेबास वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन आणि श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला. स्वावलंबन हा पाश्चात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. तुका म्हणे, घेतो देतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोसणारी पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मेंढा दीनवाणे असतो आणि आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावं. लाकडे फोडून घ्या, कपडे धुवून घ्या, जमीन खडून घ्या, काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातपायांचा, बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या म्हणजे फाउंटन पेना, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू अशा गोष्टी घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देतोय. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे. दुसऱ्यांनी दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आळस्य, मिंधेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढी ही विचार क्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढं स्वावलंबन, केवढं तेज, केवढी श्रमाची पूजा! श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात आणि फुकट देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन. घरी, दारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आलं पाहिजे. उष्ट कोणाला घालू नये असा धर्म नियमच झाला आहे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणं हाच होय. आळसाने भीक मागणारा आणि श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा, दोघेही किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमांवर जगतो आणि आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाजवृक्षावरील वाणगुळे आहेत. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फोडणारा फाडणारा तो ढोर, वाहणा बांधणारा सांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा. तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे.
ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक, समाजरक्षक, समाजपोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढतं, बाकीची भिकेस लागतात. माझ्या आईनं मला स्वाभिमान शिकवला, विंधेपणा म्हणजे मरण हे शिकवलं, दुसऱ्याचं घेऊ नकोस, दुसऱ्याच दे हे शिकवलं. तर अशी ही स्वाभिमानाची गोष्ट. स्वाभिमान हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. आपण कष्टाने घ्यावं, कष्टाने मिळवावं, ते खरं धन. किती सुंदर शिकवण आहे मंडळी. तर उद्या आपण पुढच्या गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.